विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तारखेमध्ये आपल्याला नेपोलियन बोनापार्ट वरती एक अनसीन पॅसेज आपण दिलेला होता. त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटी सेटसुद्धा प्रोव्हाइड केलेले होते. तर त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही सोडवा आणि माझ्या फोन नंबरवरती पाठवा. आज काही ग्रामरचे वाक्य आपल्याला देत आहे आणि त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू असा प्रकार आहे. इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. तर आपल्याला वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या एका वयोवृद्ध स्त्रीची मुलाखत घ्यायची आहे. तर आपण काही ग्रामरचे वाक्य तुम्हाला देत आहोत. हे ग्रामरचे वाक्य तुम्हाला जितके जास्तीत जास्त सोडवता येतील तेवढे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. जे येणार नाही ते मला सांगा, त्याची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन. तर सर्वप्रथम आपल्याला लिहायचं आहे ते पहिलं वाक्य असं आहे, fill in the blanks the suitable articles. I read, रिकामी जागा सोडा. interesting interesting, story from पुन्हा रिकामी जागा सोडा. महाभारत, M capital MAHA BHA RATA महाभारत. Number 2, fill up the blanks with suitable prepositions. Fill up the blanks with suitable prepositions. वाक्य लिहा. One of the things that distinguishes म्हणजे फरक दर्शवणे, भेद दर्शवणे. That distinguishes DISTIN GUISHES distinguishes man. रिकामी जागा सोडाल. other animals is the power power नंतर रिकामी जागा सोडा. speech SPEECH. तिसरं वाक्य घ्या. change the following into indirect speech. वाक्य लिहा. मदर सेड, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, सुनीता, कॉमा, व्हॉट डिड यू बाय फ्रॉम द मार्केट, क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमास कंप्लीट करा. खालच्या वेळेवरती लिहा. शी सेड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा. आय बॉट BOUGHT. हा बायचा पास्ट टेन्स असतो. BUY बाय, खरेदी करण्याचा पास्ट टेन्स आहे. बॉट. अ डिक्शनरी. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन 3 वाक्य द्यायचे आहेत. पहिलं वाक्य घ्या. The earth could withstand
lakhs up to withstand up to UPTO up to 2 lakhs. दोन आकडा लिहायचा, दोनच्या पुढे आपल्याला 5 शून्य द्यायचे आहेत, दोनच्या पुढे 5 शून्य द्यायचे आहेत. 2 lakhs टाइम्स द करंट पॉप्युलेशन. ब्रॅकेटमध्ये सूचना घ्या. रीराईट द सेंटेन्स using the model auxiliary, model model auxiliary AUXILIARY model auxiliary showing certainty म्हणजे खात्री. CERTAINTY certainty. तर मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो? तर मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. असं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं की ज्याच्यामुळे ते वाक्य निश्चित होईल, त्याला निश्चितता येईल, शाश्वती येईल. दुसरं वाक्य घ्या. द अर्थ वुड बी टू हॉट टू बी habitable habitable. ब्रॅकेटमध्ये सूचना घ्या. रिमूव्ह टू, नंतरचं वाक्य घ्या. these resources are being used. ब्रॅकेटमध्ये सूचना घ्या. begin the sentence with we. त्याच्यानंतरचं वाक्य घ्या. टॉईज टॉईज म्हणजे खेळणे. टॉईज आर meant for meant for children. ब्रॅकेटमध्ये सूचना घ्या. मेक इट निगेटिव्ह. त्याच्यानंतर घ्या. देअर पॉइंटेड कॉर्नर्स THEIR देअर पॉइंटेड कॉर्नर्स and sharp edges edges म्हणजे काठ किंवा कडा. पॉइंटेड कॉर्नर्स अँड शार्प एजेस can easily easily hurt hurt म्हणजे दुखापत करणे. hurt children. ब्रॅकेटमध्ये सूचना घ्या. begin with children. त्याच्यानंतरचं वाक्य घ्या. मेनी पॅरेंट्स prefer
to buy, imported, imported, imported म्हणजे विदेशात तयार झालेले, imported, variety, 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 variety of toys. विद्यार्थी मित्रांनो, प्रिफर हा शब्द आपल्याला अंडरलाईन करायचा आहे. प्रिफर हा शब्द अंडरलाईन करायचा आहे आणि सूचना घ्यायची आहे. यूज द नाउन फॉर्म, यूज द नाउन फॉर्म ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड, ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. ठीक आहे. सो दीज आर द सेंटेन्सेस ऑफ ग्रामर मीन्ट फॉर यू. आपल्याला अशी सूचना आहे की आपण हे वाक्य साध्या कागदावरती सोडवा आणि माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती म्हणजेच 94 23 56 41 99 या क्रमांकावर ही उत्तरं सोडवून पाठवा. किंवा ही उत्तरं मला पाठवल्यानंतरसुद्धा आपण आपल्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवा, कारण आपल्याला पुष्कळ ग्रामरची वाक्याचा सराव करणे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक मुलाखत घ्यायची आहे. तर लिहा, इमॅजिन, इमॅजिन यू हॅव टू interview an old woman who lives in an old age home, old age home म्हणजे काय असते? वृद्धाश्रम. Full stop. Write a set of 8 to 10 questions, 8 to 10 questions for the interview. Full stop. You may take the help of the following points, खाली लिहायचं. her family, number 2, reasons for being, reasons, reasons, reasons for being in an old age home, in an old age home. Her feelings and experiences, EXPE, RIENCES, experiences. Her advice, ADVICE. So dear student, this is sufficient for today. Tomorrow I will design the questions and dictate you. So have a very good day.